बंधनाचं कारण आहे. असंयम भावात तर पूर्णतः रागच आहे आणि म्हणून तो नियमाने आश्रव बंधनाचंच कारण राहणार आहे. हा भाग स्पष्ट केला. प्रकरण आपलं चाललेलं होतं असंयमाचं. कशाचं प्रकरण सुरू आहे? असंयम जो औदैहिक भाव आहे त्या असंयम असणाऱ्या अशा औदैहिक भावाचं स्वरूप सांगत असताना त्यांनी संयमाचे 2 रूप केले होते. एक प्राणी संयम, दुसरा इंद्रिय संयम. आणि या दोन्ही प्रकारच्या संयमाला जो धारण करणारा आहे तो जीव संयमी म्हटला जातो आणि जो या संयमाला धारण करणारा नाही तो नियमाने असंयमी असणार आहे. तो याच्या जीवनामध्ये साही षटकाई जीवांची हिंसाही असणार आहे. 5 इंद्रिय आणि मनाला तो ताब्यातही ठेवू शकणार असणार. विशेष आठवा याच गाथेचा 1018. यहाँ असंयम भाव का स्वरूप और उसके भेदों का निर्देश किया गया है. विश्व के सभी पदार्थ स्वतंत्र हैं, कोई किसी के अधीन नहीं है. जीव भी स्वतंत्र है, न तो कोई किसी को अपने रूप में परिणमा सकता है और न अन्य रूप में परिणम हो सकता है. यदि ऐसा न माना जाए तो विश्व की कोई स्थिति ही न रहे और न जड़ चेतन का ही भेद बने. न्याय का सिद्धांत है कि असत का उत्पाद नहीं होता है और सत का विनाश नहीं होता. यह इसलिए है कि पदार्थ त्रिकाल में अपने स्वभाव का त्याग नहीं करता. जिसका जो स्वभाव है वह सदाकाल बना रहता है. उद्गल अपने रूप रसादी स्वभाव का कभी त्याग नहीं करता. आत्मा ज्ञान स्वभाव है, वह इसे नहीं छोड़ता. पहिले म्हणतो की मिथ्या दृष्टी झाला म्हणजे त्याने आत्मस्वभावाला सोडलं. म्हणजे तेव्हा काय केलं? आत्मस्वभावाला सोडलं असं जेव्हा म्हणणार आहोत तेव्हा त्यांना काय करायचं? इकडे काय सांगू लागले आचार्य की तो कधीही प्रत्येक द्रव्य आपल्या स्वभावाला आणि इकडे सांगतोय आपण की आत्मा उद्गल आपल्या स्वभावाला सोडतो. यांचा मेळ कसा? जीव आपल्या स्वभावाला सोडत नाही म्हणजे स्थायी भावाला न सोडता तो विकृत होतो. उद्गल ही आपल्या स्थायी भावाला न सोडता विकृत होतो. का असं होऊ शकतं? तर हा जो स्थायी भाव आहे हा स्थायी भाव चुकून पर्याय होतो आणि म्हणून तो विकृत व्हायचा प्रश्न राहत नाही. जसं आपण हे पाहतो की शुद्ध आत्मा कधी अशुद्ध होत नाही आणि शुद्धही होत नाही. काय पाहिलं? शुद्ध आत्मा शुद्ध तरी होईल का नाही? तर जसा तो अशुद्ध होत नाही तसा तो शुद्धही होत नाही. त्याप्रमाणे हाही एक भाग लक्षात घ्यायचा आहे. म्हणतात की जो स्थायी भाव असतो त्या स्थायी भावात परिवर्तन नाही आणि परिवर्तन जिथं नाही तिथं अशुद्धता आणि शुद्धता हा प्रश्न उभा नाही. यद्यपि उद्गल और जीव का अनादिकाल से संयोग बना चला आ रहा है और इस कारण से दोनों को स्वभावच्युत भी कहा जाता है, पर इस स्वभावच्युति का अर्थ गुणधर्म का अन्यथा परिणमन करना नहीं है. इसका इतना ही अभिप्राय है कि इस संबंध से जीव का स्वभाव भी विकारी हो रहा है और उद्गल का स्वभाव भी विकारी हो रहा है. उत्तर काय दिलं? काय लक्षात आलं? उत्तर काय विकारी म्हणूनच मी खुलासा करायला विचारलं की तुमचा गोंधळ तिथं लक्षपूर्वक पाहत ना म्हणून वाटते तसं. इस संबंध से जीव का स्वभाव भी विकारी हो रहा है. स्वभाव विकारी होऊ लागला याचा अर्थ काय आहे? स्वभावाच्या पर्यायी विकार होऊ लागला. हां,
स्वभावात विकार होते हा त्याचा आशय पकडायचा नाही, जरी शब्द तो असला तरी. गोंधळ तिथं होईल म्हणूनच थांबवलं की तुमचा गोंधळ तिथं होणार होता. काय झालं तिथं शब्द काय? हां, स्वभाव भी विकारी हो रहा है, याचा अर्थ स्वभावामधल्या पर्यायी जो स्वभाव आहे तो स्वभाव कायम राहूनही पर्यायित विकृती आहे. यहाँ जीव और पुद्गल दो में ही देखी जाती है. अन्योन्यावगाह संबंध इन दो का ही होता है. हा महत्त्वाचा भाग आहे. काय काय लक्षात आलं एका वाक्यानं? या अन्योन्यावगाह संबंध दोघांचाच होतो. म्हणजे काय झालं? तिथं आलं जीव आणि पुद्गलातच, पण का? दोघंही आपापला स्वभाव सोडतात. विकृती दोघांमध्येच आहे. अन्योन्यावगाह परस्पर अवगाह निमित्त नैमित्तिक एकार्थवाचक शब्द आहे. मग आपण निमित्त नैमित्तिक संबंध जो साही द्रव्यात लावतो तो इथं अभिप्रेत नाही हे समजून घ्यायचं आहे. काय लक्षात आलं? नाही आहे ना, पण निमित्त आहे म्हणून लावतो आपण आणि तो भाग चुकीचा आहे हे सांगत आहे. वस्तुतः दोनमध्ये अंतर आहे. निमित्त असणं आणि निमित्त नैमित्तिक संबंध असणं यामध्ये अंतर आहे. हे लक्षात नाही आलं तर निमित्त जे आहे तिथंही आम्ही निमित्त नैमित्तिक संबंध लावतो आणि तो भाग बरोबर होत नाही. हा महत्त्वाचा भाग त्या एका वाक्यानं स्पष्ट केला. पण त्या दोन द्रव्यामध्येच आहे, म्हणजे दोन द्रव्यामध्येच निमित्त नैमित्तिक संबंध आहे. निमित्त साही द्रव्ये एकमेकांना आहे, पण निमित्त नैमित्तिक संबंध जो आहे तो फक्त या दोन द्रव्यातच आहे. बाकीच्या निमित्त असताना विकृती होत नाही. ते विकृतीमध्ये निमित्त बनतात, परंतु या दोनमध्ये स्वतः हे दोघं विकृत होतात आणि दोघं जेव्हा स्वतः विकृत होतात तेव्हा ते दुसऱ्यांना विकृत करण्यामध्ये निमित्त आहे हा व्यवहार नाही आहे. माझं अर्थ काय होतं? काय होतं माझं? दोघंही आपापल्या ठिकाणी आपल्या स्वभावानं विकृत झाले तर दोघांनी एकमेकात विकृती आणली नाही हे पहिल्यानं नक्की झालं. दुसरं नक्की काय झालं? तरी देखील दोघं एकमेकात काही न करता दोघांनी एकमेकात विकृती आणली हा व्यवहार हा उपचार होऊ शकला, कारण दोघांचीही विकृती एका काली आहे आणि अविनाभाव आहे. तो नाही झाला ना. दोघंही व्हायला पाहिजे ना. निमित्त नैमित्तिक संबंधात दोघंही व्हायला पाहिजे. एक झाला एक नाही झाला. आता त्यात पुन्हा एक लक्षात घ्यायचं आहे की गमन हा स्वभाव जसा विकृत आहे तसा स्वभाव आहे. ऊर्ध्वगमन करतो त्याही वेळी ते गमन आहे, पण तो स्वभाव आहे आणि या दृष्टीनं तिथंही धर्मद्रव्याची निमित्तता आपण स्वीकारली आहे. तर विकृत अवस्थेतही तो विकृत न होता झाल्यामुळे निमित्त नैमित्तिक संबंध आला नाही. दोघंही विकृत व्हावं लागेल का नाही? दोघं विकृत होत नाही तेव्हा निमित्त नैमित्तिक संबंध होऊ शकत नाही. आणि म्हणून दोन द्रव्याच्या दोन वर्तमान पर्यायीमध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे ही परिभाषा ही स्थूल झाली आपली. हां, तर आता काय पाहिजे तिथं? कशी परिभाषा पाहिजे आपल्या? दोन जीव किंवा पुद्गलांच्या वर्तमान पर्यायीमध्ये, दोघांच्याही दोन वर्तमान पर्यायीमध्ये जेव्हा बाह्य अविनाभाव आहे आणि समकाल आहे तेव्हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. विकारीच आहे होतं ना. त्याशिवाय निमित्त नैमित्तिक संबंध बसत नाही.
संश्लेष संबंध आहे. म्हणून ते 6 संबंध विसरायचे नाही. कोणते 6 आहे आठवते? नाही आठवत. कोणते आहे जयंता? हां सांगा, सोपं द्या. हां एकदा ते आले तर पाहिजे. परस्पर अवगाह झाला. दुसरा हां. तिसरा परस्पर अवगाह म्हणजेच झाला. मूळच सोडून दिले आणि बाकी सांगू लागल्यावर ते अडणारच गाडं. पहिला कोणता पाहतो आपण? त्रिकाली तादात्म्य संबंध. इथून सुरुवात केली तर ही अडचण जाणार नाही आपल्याला. कोणता आहे पहिला? त्रिकाली तादात्म्य संबंध. कुणाशी आहे? द्रव्य आणि गुणांचा तो संबंध आहे, तो त्रिकाली तादात्म्य संबंध आहे. हा साही द्रव्यात आहे. काय झाला? त्रिकाली तादात्म्य संबंध कुणाशी आला? द्रव्य आणि गुणांचा आला आणि त्यामुळे तो साही द्रव्यात असणार आहे. दुसरा कोणता आहे? तादाचित्त तादात्म्य संबंध. म्हणजे काय? हां तर द्रव्य आणि शुद्ध पर्याय. अशुद्ध पर्याय नाही घ्यायची. काय घ्यायचं? हां वरच्या याच्यात फरक कुठं पडला? तिथं गुण घेतले, इथं शुद्ध पर्याय घेतली आणि म्हणून नाव बदललं. कादाचित्त तादात्म्य संबंध हे नाव आलं त्याला. तर पर्याय जी राहील ती त्रिकाली राहत नाही आणि म्हणून शुद्ध पर्यायीचाही जो संबंध आहे तो त्रिकाली नाही. तो परंपरेनं आपण त्रिकाली मानणार आहोत. केवल ज्ञानाचा संबंध जीवाशी कसा? तादाचित्त तादात्म्य आहे, त्रिकाली नाही. हां जरी केवल ज्ञान राहत असलं तरी देखील तो कादाचित्त तादात्म्य संबंध असणार. तिसरा कोणता आहे? संयोग सिद्ध संबंध आहे. म्हणजे काय? आता जेव्हा आपण कादाचित्त तादात्म्य संबंध पाहिला, हा कुणाशी असू शकेल? कादाचित्त तादात्म्य संबंध कुणाशी असेल? साही द्रव्यात आहे. काय झालं? हा कादाचित्त तादात्म्य संबंध साही द्रव्यात आहे. आता तिसरा जो पाहतोय आपण संयोग सिद्ध संबंध. तर याच्यात संयोग सिद्ध संबंधात काय घेतलं आपण? विकारी पर्याय आणि आत्मा. काय घेतलं? विकारी पर्याय आणि आत्मा यांचा जो संबंध आहे तो संबंध कादाचित्तही मानत नाही आणि त्रिकालीही मानत नाही. त्याला कोणता संबंधात टाकला आपण? संयोग सिद्ध संबंध. याचा अर्थ काय कळाला? संयोगाने झाली हा त्याचा अर्थ आहे. संयोग असणं हा भाग वेगळा आणि संयोग सिद्ध असणं हा भाग वेगळा आहे. हे दोन मधलं अंतर आधी लक्षात घ्यायचं आहे. कर्माचा संयोग आहे, शरीराचा संयोग आहे, घरादाराचा संयोग आहे, पण संयोग सिद्ध संबंध नाही. त्याचा कुठला संबंध आहे आपला? त्याच्या बाबतचा असणारा जो राग भाव, जो कषाय भाव आहे त्याचा आणि आपला संबंध आहे. नाही आला लक्षात? काय बोलते? महत्वाचं आहे. काय झाला? आपला रागाशी संबंध आहे. संयोग तर किती पदार्थाचा असेल, यावेळी आता जगात जेवढे पदार्थ आहेत त्यांचा आणि आपला संयोग आलेला असणार आहे कधी ना कधी. तर संयोगानं विकृती येत नाही, त्याचा आत्म्याशी संबंध असत नाही. म्हणून कर्माचा वास्तविक बंध आत्म्याला नाही. आत्म्याला जो बंध आहे तो आपल्या विकार भावाचा बंध आहे की ज्याच्याशी त्याचा संयोग सिद्ध संबंध म्हटला जातो.
ह्या दोन मधलं अंतर जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत दोन एक वाटतात आपल्याला. कोणते दोन? संयोग असणं आणि संयोग. त्यांनी जैन तत्वमीमांसेमध्ये खूप सुंदर खुलासा केला. आठवते नाही? अनात्मीय भावस्य आत्मीय रूपानं स्वीकार. संयोग सिद्ध संबंधाची परिभाषा ही केली. अनात्मीय भावस्य आत्मीय रूपानं स्वीकार. अनात्मीय भाव म्हणजेच काय झालं? विकार भाव. तर या विकार भावांना आपल्या स्वभाव रूपानं स्वीकारणं हा संयोग सिद्ध संबंध आहे. आणि संयोगात परपदार्थांचा त्या त्या काली त्यांच्या त्यांच्या योग्यतेनं त्यांच्या स्वकालानं जो संबंध येतो तो संयोग आहे. पैशाचा संयोग असू शकतो, मुलाचा संयोग असू शकतो, संयोग सिद्ध संबंध नाही. असू शकतो ना, त्याच्याबाबत तो निमित्त झाला ना आपल्या या विकार भावाला. तो मिळाला ना तुम्हाला, त्याला संयोग नाव देता येतं. पण संयोग सिद्ध संबंध नाही. संयोग सिद्ध त्याबाबतचा होणारा आमचा परिणाम याला संयोग सिद्ध म्हणणार आहोत. म्हणून तो कुणाशी आला? जीवाच्या विकार भावाशी. आणि जीवाशी संयोग सिद्ध संबंध आहे. कदाचित तादात्म्य संबंध मानायलाही अध्यात्म तयार नाही. मुद्दाम खुलासा करते आहे. आगमात त्याला कदाचित तादात्म्य संबंध म्हटला असेल, पण अध्यात्माला ती गोष्ट म्हणून नाही. 3 झाले. चौथा कोणता पाहिला? हां, जीवाच्या भावानिमित्त होणारी बदलाची पर्याय ही संयोग सिद्ध नाही म्हणता येणार. आता ती संयोग सिद्धता आहेच त्याची. तशी पाहिली तर ते संयोगाविना तर होत नाही, परंतु आम्ही त्याला नियम देऊ शकत नाही. उद्गलाचा हा जो विकार होतो तो जीवनिमित्तकच होतो, हा नियम नाही आमच्याजवळ. उद्गलाचा विकार कालनिमित्त काही आहे. नाही नाही, संश्लेष संबंध नाही. आता जसं त्यांनी आपण पाहिलं, मेघ बनले आकाशात, स्कंद तर झाला. कोणताही जो जीवाशी संबंधित नाही असा जो स्कंद आहे तो स्कंद विकृत आहे, पण त्या विकृतीमध्ये जीवनिमित्त नाही. त्याला आपण संश्लेष संबंध नाही, नाही, पण निमित्त पाहतोय ना. तो संबंध तोच बरोबर झाला, पण निमित्त कोण? तिथं निमित्त झाला नाही, म्हणून तिथं संयोग सिद्ध संबंध येत नाही. हां, आता म्हणून मग उद्गलाशी पुरं म्हणता नाही आलं ना. तुम्ही म्हणता तो भाग बरोबर आहे की कर्माचा आणि जीवाच्या ठिकाणी आम्ही संयोग सिद्ध संबंध म्हणू शकतो, पण उद्गलाचा नाही म्हणता येत. म्हणून तिला प्रश्न तिथं उभा राहिला होता, कमी जीवाशीच लावत राहिली, पुद्गलाशी का नाही लावला? माझ्या लक्षात आलं होतं का कोणाला तरी ही शंका येईल की मी पुद्गलातच म्हणत आहे, जीवात का नाही म्हणत आहे, हे पुद्गलात का नाही म्हणत आहे. तर पुद्गलाचा बाबत नियम करता येत नाही आपल्याला की त्यावेळी जीवच निमित्त असेल त्याच्या विकृतीमध्ये. म्हणून जीवाशी संबंधित फक्त ह्या 5च वर्ग नाही, 22 वर्गना अशा आहेत की ज्याचा जीवाशी संबंध नाही काही वर्गनांचा, आणि त्यामुळे तरी त्या विकृत होत आहेत. म्हणून त्यांनी प्रवचन सारमध्ये नियम दिला, जीवाच्या विकृतीमध्ये पुद्गलाची निमित्तता राहील नेहमी, पण पुद्गलाच्या विकृतीमध्ये जीव आणि काल या दोघांची निमित्तता राहील. ते जे स्कंद बनतात बाकीचे ते त्यांच्या स्वकालानं स्वयोग्यतेनं बनतात, तिथं जीवाची निमित्तता नाही. अजून एक राहिला ना, एक संश्लेष संबंध, परस्पर अवगाह राहिला. परस्पर अवगाह संबंध कुणाला म्हणू? दोन द्रव्याच्या म्हणण्यापेक्षा जीव आणि पुद्गलाच्या 2 वर्तमान पर्यायीमध्ये असणारा बाह्य अविनाभाव हा परस्पर अवगाह रूपाचा संबंध झाला.
तिसरा संबंध कोणता आला? संश्लेष संबंध पाहिला आहे आपण. संश्लेष संबंध कुणाचा आला? पुद्गलाचा. म्हणजे स्कंधामध्ये कोणत्याही स्कंधात संश्लेष संबंध आहेच. तुमचा जो प्रश्न होता तो संश्लेष संबंध तर कुठेही आहेच पुद्गलामध्ये. तो असूनही त्या संश्लेष संबंधासाठी निमित्त कोण आहे? हां, तर कर्मरूप दशेचं निमित्त नियमाने जीव असणार आहे आणि बाकीच्या संश्लेष संबंधाचं निमित्त कालद्रव्य असणार आहे. आणि म्हणून तो नियम त्यांनी दिला की पुद्गलाच्या विकृतीमध्ये निमित्त कालाचं आहे आणि जीवाच्या विकृतीमध्ये पुद्गलाचं निमित्त असणार आहे. राहिला एकच संबंध, एक क्षेत्रावगाह. वस्तुतः तो संबंधच नाही, परंतु तरी म्हणणार आहोत की एकाच लोकाकाशाच्या प्रदेशावर साही द्रव्य एका वेळी राहता आहेत, एकमेकात काहीही बाधा न आणता. संयोग आहे जीवाला पुद्गलाचा संयोग. हा संयोग जीवापासून कितीही दूर राहू शकतो. जीव इथे आणि पुद्गल अमेरिकेमध्ये. तो अमेरिकेमध्ये असणारा पुद्गल याचा संयोग म्हणतात. संयोगाचं नेमकं दोन द्रव्याचं पुद्गलच का घेतात? जीवाचं घ्या ना. अमेरिकेत पोरगा आहे आणि इथं आपण आहे. संयोग तर किती लांब असू शकतो ना. त्याला संयोगामुळे काही अटॅचमेंट होत नाही. संयोगामुळे रागद्वेष होत नाही. संयोग त्याला म्हणायचं कसं? संयोगाची डेफिनेशन काय? ज्याच्या निमित्तानं झालं. निमित्त झालंच नाही, समजा काही रागद्वेष झालेच नाही तर त्याला संयोग म्हणायचं का? झालं नाही असं होत नाही. नाही, रागद्वेष नाही तर तेव्हा त्याला संयोग म्हणत नाही, तेव्हा पदार्थ म्हणतात. वस्तू ज्या आपापल्या ठिकाणी आहे, आपापल्या ठिकाणी आहे, पण जेव्हा आम्ही त्याला आपलं मानतो तेव्हा त्याला संयोग म्हटल्या जातं. आपलं मानलं तेव्हा तो संयोग झाला. हां, नाही तोपर्यंत नाही झाला. आपलं मानलं तो झाला संयोगी भाव. आणि आपलं मानण्यामध्ये तो जेव्हा निमित्त झाला तेव्हा त्याला संयोग. तुमचं म्हणणं बरोबर आहे. काय झालं? आम्ही त्याला संयोगही केव्हा म्हणू? हा भाव झाला असेल तर. आज आमच्याजवळ तो मुलगा नाही, पण त्या मुलाबाबतचा संयोग सिद्ध संबंध आज आमच्याजवळ आहे का नाही? नसल्याचा संयोग नाही. हां, असं थोडं असतो. नसल्यावरही आहे ना. आज तो नाही ना. तो नाही. भाव नसं खिशामध्ये पैसे आहेत तर पैसा बद्दलचा भाव नाही आहे. एवढी जर एवढी झाली असं तुमची तयारी तर तुम्ही श्रावक नाही राहू शकत. आपण श्रावक नाही राहू शकत. एवढी मनाची जर तयारी झाली असेल तर हा भाग. काका वेदनीयाच्या उदयामुळे संयोगाची प्राप्ती होते का? कसं काय? नाही, वेदनीय कर्म संयोगात निमित्त नाही. संयोग झाला असताना सुखरूपाचं संवेदन करावं का दुःखरूपाचं संवेदन करावं यामध्ये निमित्तता आहे. म्हणून त्याला घाती कर्मासारखं मानलं, मोहनीयाच्या आधी ठेवलं. काय झालं? मी काय बोलली? नाही लक्षात आलं. वाटते काय बोलली मी? नाही आलं लक्षात. काय बोलली कविता? सुख दुःखाचं जे संवेदन आहे ते तर जीवाचं आहे. ते थोडं सातानं करून दिलं. जे सुखाचं संवेदन करतो आहे किंवा दुःखाचं संवेदन करतो आहे ती पर्याय कुणाची? ती पर्याय तर जीवाचीच आहे. पण अशा सुखाच्या वेदनेच्या मध्ये ज्याची निमित्तता म्हटली जाते त्याला साता वेदनीय किंवा असाता वेदनीय हे नाव येतं. ते निमित्त जीवाच्या या परिणामाच्या मध्ये फक्त निमित्त असू शकणार आहे. आता साधी गोष्ट असते व्यवहारातही. एक प्रिय व्यक्तीचा वियोग जेव्हा घडतो तेव्हा त्याला खूप आवडता चहाही दिला तर नको वाटते.
नको म्हणतो का नाही तो. तर हा महत्त्वाचा भाग असतो त्याच्यामध्ये की साताचा उदय हा कुणाशी संबंधित आहे, हा आमच्या मोहाशी संबंधित आहे. त्याच्याविषयीच्या आमच्या कल्पना जर सुखाच्या असेल तर ते सुख कारण म्हटलं जातं. त्याच्याविषयीच्या आमच्या मनात जर दुःखाच्या कल्पना आल्या तर तेच कारण. पदार्थ कोणताच सुख दुःखाला कारण नाही. कोणता पदार्थात सुख आहे वेदनीय. त्यामध्ये आपलेपणाचा भाव आणण्यात, इष्टतेचा भाव आणण्यात, अनिष्टतेचा भाव आणण्यात मोहनीय कर्मनिमित्त आहे. काय झालं, ती व्यक्ती आपली होती, यामध्ये कुणाची निमित्तता आली. मला वाटलं मी मुद्दाम हे म्हटलं, ही वस्तू आपली होती, दर्शन मोहनीयाची निमित्तता आली. हां नाही पण मला पुढचं बोलता नाही येत. तर त्याच्यात दर्शन मोहनीयाची निमित्तता आली आणि हा इष्ट होता, ह्यामध्ये चारित्र मोहनीयाची निमित्तता आली. दोघांच्या निमित्ततेत खूप अंतर आहे. दोघं एक होत नाही. मोहनीय कर्म दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय. दर्शन मोहनीयाने आपलेपणाची बुद्धी केली, चारित्र मोहनीयाने इष्टत्वाची कल्पना केली आणि वेदनीय कर्मामुळे तो सुखद अनुभवात. ह्या तीन कर्माचं कार्य एका वेळी सुरू असतं आणि आपल्याला ते असं वाटतं की वेदनीय कर्मामुळे. उद्गल के निमित्त से जीव के परिणामों में विकार जन्म लेता है और जीव के राग द्वेष और मोह या पुद्गल के निमित्त से पुद्गल में विकार जन्म लेता है. प्रकृति में जीव के विकारी भाव का विचार चल रहा है, इसलिए यहाँ उसी का विचार करना है. जीव में एक चारित्र गुण है, इसका अर्थ क्रिया नहीं है, इसका अर्थ है स्वरूप में स्थिति. मोलाचं आहे, नाही आलं लक्षात. चारित्र गुणाचं कार्य काय सांगितलं, स्वरूपामध्ये स्थित राहणे. एक शब्द सोडून दिला, काय होता तिथे. क्रिया होणं नाही शब्द आहे ना तिथं. हां चारित्र म्हणजे कोणती क्रिया नाही हे दर्शवायचं आहे त्यांना. क्रियेचा अभाव चारित्र आहे. ती चांगली क्रिया करो की वाईट क्रिया करो ते चारित्र नाही. त्या क्रियेचा अभाव जेव्हा होतो दोन्हीही क्रियेचा, तेव्हा चारित्र आहे हे त्या वाक्यानं स्पष्ट केलं. काय कोणतं वाक्य होतं आपल्याजवळ. इसका अर्थ क्रिया नहीं है. हां म्हणजे क्रिया चारित्र नाही. ती शुभ क्रिया असो की अशुभ क्रिया असो ते चारित्र नाही. चारित्र तर क्रियेच्या अभावात. क्रिया नाही आहे. क्रियेचा अभाव आहे तिथं. कोणते मन वचन काय न झालं ते. यह जीव का सनातन स्वभाव है. शक्ति रूप से जीव का यह स्वभाव सदाकाल है, किंतु संसार दशा में इसका विपरिणाम हो रहा है, जिससे यह स्वरूप को छोड़कर अपने उपयोग द्वारा अन्य पदार्थों में राग द्वेष और मोह करता है. मोह का नाम ही मिथ्यात्व है और अन्य पदार्थों में राग द्वेष करना ही असंयम है. जीव चारित्राची पर्याय दाखवली. रागद्वेष करणं ही कुणाची पर्याय झाली, चारित्राची झाली. आणि त्यालाच आपण असंयम नाव देणार की नाही. जीव अन्य पदार्थों को अपने रूप परिणमा तो नहीं सकता, किंतु राग द्वेषवश ऐसा मानता है कि यह मेरा है, यह तेरा है, यह मुझे इष्ट है और यह अनिष्ट है. इसी का नाम असंयम है. जीव को अपने में ही स्थिर रहना था,
जीव को अपने में ही स्थिर रहना था। वास्तविक त्यानं काय काम करायला पाहिजे होतं? स्वतःत राहायला पाहिजे होतं. तो स्वतःत कधी राहतच नाही, तो साऱ्या परपदार्थात जातो. आता मी जरी असं म्हटलं परपदार्थात जातो, तर जातो काय परपदार्थात? का म्हटल्या जाते असं की तो परपदार्थात जातो? तर परपदार्थ निमित्त आपल्या रागद्वेषात जातो, म्हणून तो परपदार्थात जातो असं म्हटलं जातं. उपयोग स्वभाववश अन्य को जानता भले ही रहे, पर उनमें ममकार भाव नहीं लाना था, किंतु वह ऐसे संयम को नहीं पाल सका, वह विकल्प द्वारा अन्य में रममान हो गया। यह असंयम भाव चारित्र मोहनीय के निमित्त से होता है। जीव में राग द्वेष रूप परिणति है और चारित्र मोहनीय उसका निमित्त है। राग द्वेष चारित्र मोहनीयाचं कार्य नाही. राग द्वेष होणं हे कुणाचं कार्य झालं? रागी द्वेषी होणं जीवाचं कार्य झालं, आणि त्यामध्ये निमित्तता चारित्र मोहनीयाची असणार आहे. इसी से यह असंयम भाव जन्म लेता है, यह उक्त कथन का तात्पर्य है। इसके आचार्यों ने दो भेद किए हैं, एक इंद्रिया संयम और दूसरा प्राणी असंयम। छद्मस्त जीव इंद्रिय और मन के द्वारा विषयों को ग्रहण करता है, तभी इसकी उनमें राग द्वेष रूप प्रवृत्ति होती है। यहाँ पर राग द्वेष का मुख्य कारण पांच इंद्रिय और मन है, इसलिए निमित्त की अपेक्षा पहले असंयम को इंद्रिया संयम कहा है। काय लक्षात आलं? असंयम कुठं झाला? रागद्वेष परिणामातच आला, म्हणजे जीवातच असंयम भाव आला. इंद्रिय किंवा मन हे काय झालं? त्या तुमच्या रागद्वेष भावाचं निमित्त आहे, आणि म्हणून त्याच्या निमित्तानं आपल्या जीवनात असंयमाला हा उच्चार झाला, व्यवहार झाला. असंयम तो रूप नाही झाला. इंद्रिय असंयम रूप झाले का? की पाच इंद्रिय आणि तस हा असंयम रूप झाला का म्हणतात? असंयम रूप भाव जीवाचा झाला, पण त्या असंयम रूप भावामध्ये जी निमित्तता आहे ती त्या पदार्थाची आहे, आणि म्हणून त्याला असंयम असं म्हणतात. यहाँ पर राग द्वेष का मुख्य कारण पांच इंद्रिय और मन है, इसलिए निमित्त की अपेक्षा पहले असंयम को इंद्रिया संयम कहा है। असंयम आत्मा की विकारी परिणति है, जो राग द्वेष का परिणाम है, किंतु वह इंद्रिय और मन के निमित्त से होती है, यह उक्त कथन का तात्पर्य है। इस असंयम की एक प्रवृत्ति और दिखाई देती है। बात यह है कि यह तो प्रत्येक जीव चाहता है कि मैं जीऊं और सुख से रहूं, किंतु उसे अपनी स्वाश्रयी वृत्ति का भान न होने के कारण वह इसके लिए परपदार्थों का अवलंबन लेता फिरता है, और इस कार्य में जिन्हें वह बाधक मानता है उनका अस्तित्व मिटा देने का प्रयत्न करता रहता है। काय लक्षात आलं? प्रत्येक जीवाची इच्छा काय आहे की मी जगूच, आणि तेही सुखानं जगू, ही प्रत्येकाची इच्छा आहे. आणि त्या इच्छेला अनुसरून तो काय करतोय? सगळ्या परपदार्थाचा संयोग गोळा करण्याच्या मागे लागला. जे त्याला अनिष्ट भासतात त्याचा योग कसा होईल इकडे लक्ष राहिलं, आणि जे त्याला इष्ट मानतात त्याचा संयोग कसा करता येईल या पाठीमागे तो लागलेला असणार आहे. म्हणून परपदार्थाचा अवलंबन घेतो, आणि जे बाधक आहे त्याला कसं दूर करता येईल हे पाहतो. आता वस्तुतः तो दूर करू शकतो का नाही आणि मिळवू शकतो का नाही हा महत्त्वाचा भाग. ज्या पदार्थाचा संयोग सहज झाला आहे
त्या पदार्थाचा संयोग आपण दूर करू शकू का नाही? अनिष्ट आहे म्हणून आपण त्याला दूर करू शकू? कोणी अशी इच्छा करत आहे की आपल्याला रोग यावा? कोणीही इच्छा करत नाही. आपल्याला प्रश्न उभा राहील की जीव मरणाची तर इच्छा करेल का? तर काही जीव तर करणारच नाही मरणाची इच्छा, पण काही जीव आपल्याला दिसत आहेत की मरणाची इच्छा करतात, पण खरी मरणाची इच्छा नसते. इच्छा असते रोगाच्या मुक्तीची, मरण इच्छित नसतात ते. तर म्हणतात हा भाग नक्की आहे की आपल्या इच्छेनं तशा प्रकारचं घडू शकत नाही. आम्ही अनिष्टाचा वियोग करू शकत नाही, इष्टाचा संयोग करू शकत नाही. जे आहे त्यामध्ये जी इष्टत्वाची कल्पना करतो किंवा अनिष्टत्वाची कल्पना करतो ते सोडू शकतो किंवा ते करू शकतो. काय झालं? काय ते सोडता येईल किंवा अनिष्टत्वाची कल्पना केली ते सोडता येईल आपल्याला. त्या पदार्थाला सोडता येत नाही, त्या परिस्थितीला सोडता येत नाही किंवा नाही त्या परिस्थितीलाही आपल्याला आणता मोठा आहे.